उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पराठे. पौष्टिक असे पराठे करायला एकदम सोपे आहेत आणि पटकन होतात. हे पाहे मोड आलेले मूग आहेत, याला छान असे मोड आलेत. आपण आता हे वाटून घेऊया. याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, हिरवी मिरची थोडीफार कमी जास्त करू शकता. 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत आणि याच्यामध्ये आता 2 वाट्या मूग घालायचेत आणि ते आपल्याला वाटून घ्यायचेत. आधी मी 1 वाटी मूग वाटून घेते आणि मग 1 वाटी मूग नंतर वाटते. 1 चमचा जिरं घातलं आहे आणि हे मूग आपण नंतर वाटणार आहोत. हे याप्रमाणे हे वाटून घेतले. खूप जाडही ठेवले नाही आहे आणि अगदी बारीकही वाटले नाही आहेत. मध्यम जाडसर असे मी वाटून घेतले. दुसरे जे मूग आहेत 1 वाटी आणखीन तेही मी वाटून घेते आहे. हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची, म्हणजे पराठ्याची चव आणखीन छान लागते. याच्यामध्ये आता 2 चमचे तेल घालते. तेल साधंच घातलं आहे, गरम न करताच. आता याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता आपण आधी पाणी न घालताच हे मिक्स करून घेऊया. हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की मग याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून ओवा घालायचा आहे आणि 1 मोठा चमचा भरून इथे मी गावरान तीळ घातले, तुम्ही कुठलेही घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेतले आणि मग याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदम नाही घालायचं, कारण हे पीठ आपल्याला खूप पातळ नाही मळायचं आहे. घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. हे याप्रमाणे ही कणिक मळून घेतली आहे. आता याला 5 ते 10 मिनटंच फक्त झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही ठेवायचा, नाहीतर मग मुगाला पाणी सुटेल आणि कणिक पातळ होईल. हे याप्रमाणे हे छान आता भिजले. याला थोडंसं तेलाचा हात लावून मी सारखं करून घेते आहे आणि आपल्याला पराठा किती लहान मोठा करायचा आहे त्याप्रमाणे याचे गोळे करून घेते आहे. साधारण 2 वाटी मूग घेतलेत, 2 वाटी कणिक. याच्यामध्ये 4 व्यक्तींसाठी छान असा पोटभर नाश्ता तयार होतो. हे 9 ते 10 याच्यामध्ये हे पराठे होत आहेत. आता याला थोडंसं पीठ लावून घेते आहे आणि लाटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने पीठ लावलं आहे आणि याला आता लाटून घेते आहे. आपल्याला कसा जाड पातळ कसा हवा आहे त्याप्रमाणे हा लाटून घ्यायचा, पण हा खूप पातळही लाटायचा नाही आणि फार जाडही ठेवायचा नाही. याप्रमाणे हा लाटून घेतला आहे. आता एकीकडे तवा तापून घेतला आहे, त्याच्यावर हा पराठा मी शेकून घेते आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, हाय फ्लेमवर नाही शेकायचा, नाहीतर मग हा पटकन शेकला जाईल आणि मूग आपण कच्चेच घेतलेत तर मग ते शिजले जाणार नाहीत. पराठ्याला तेल किंवा तूप काही लावू शकता. मी इथे तेल लावून घेते आहे. आपण मोड आलेले हिरवे मूग वापरलेत, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आणि फायबर दोन्हीही मिळतात. त्यामुळे एकदम हेल्दी असा पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. बाजूने याला तेल लावून छान शेकून घेतलं आहे. मीडियम फ्लेमवर याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. मस्त खरपूस असा शेकून घेतला आहे. याचप्रमाणे मी सगळे पराठे करून घेतलेत. चवीला एकदम छान आणि हेल्दी असा हा पराठा तयार आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.